नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही एकदम एका शांत जागी आलो, एकदम मस्त जागी आलो. खूप दिवसापासून आमचा इथे येण्याचा प्लॅन होता आणि आज फायनली अमृता आणि मी अशा ठिकाणी आलो आहे जिथे सगळ्यांना यायला आवडतं. तर तुम्हाला दाखवतो मागे. हे बघा, हे तलाव बघा. तलाव बघून तुम्हाला समजेलच की आम्ही कुठे आलो आहे. बघा, हे तलाव आहे आणि त्यासमोर मंदिर आहे. तर मंदिर बघून तुम्हाला समजलं असेल की आम्ही रामेश्वर मंदिर ना रामेश्वर मंदिरला आलेलो आहे. आम्ही आधी इथे आलो, जरा फिरलो, देवाच्या पाया वगैरे पडलो, आजूबाजूचा परिसर बघितला की दाखवण्यासारखं काय आहे. तर हे मंदिर आहे समोर. तर आपण आता मंदिरामध्ये जाणार आहोत आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला मी दाखवतो काय आहे ते. आणि हे तळ आहे समोरचं. तर चला आपण मंदिरात जाऊया. आणि मित्रांनो, आजूबाजूचा परिसर बघा ना, आजूबाजूची घरं. आम्ही ऑलमोस्ट कोकणामध्ये आलो आहे आता. आम्हाला खूप दिवसापासून यायचं होतं इथं. इथे जी घरं आहेत ना, प्रत्येकाची अशी प्रायव्हेट जागा आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःची घरं आहेत. आणि ही मस्त एवढी झाडं, फुलं, फळं वगैरे लावलेली आहेत त्या लोकांनी. एकदम गावच्या ठिकाणी असतो ना काय, तसा फील येतो एकदम. एकदम जुनं गाव असतं ना, म्हणजे असं शहराच्या साईडला नाही, म्हणजे एकदम गावच्या साईडला तसा फील येतो आहे. पण मस्त वाटतं इथे. आपण आता मंदिरात जाऊया. इकडे आहे पार्किंग वगैरे आहे. आम्ही ह्या साईडने आलो आहे आणि इथं आलो. तुम्हाला यायचं आहे पहिलं रामेश्वर मंदिरामध्ये, कारण पहिलं रामेश्वर देवाचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतरच आजूबाजूला जी छोटी देवळं आहेत त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला सगळ्या देवांचं दर्शन घ्यायचं आहे. तर आपण आता हे बघा, हे असं आहे, एक वाड्या टाईप आहे देऊळ. एकदम जुनाट देऊळ आहे. अजिबात असं म्हणजे नवीन बांधकाम असं काही नाही आहे, जुनं आहे तेच मेंटेन ठेवलेलं आहे आणि एकदम सुंदर दिसतं आहे, सुंदर. आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. ही एंट्री आहे. आणि मंदिराचं जे रिनोव्हेशनचं काम आहे कोणाच्या हस्ते झाले आहे त्यांचं इथं नाव मेन्शन केलेलं आहे. आणि असं काहीचं मंदिर आहे. हे सुद्धा लाकूडच आहे, सागाचं लाकूड. हे बघा, असं काहीतरी बाहेरचा एरिया आहे. हे आपल्याला आतमध्ये मंदिरात जायचं आहे, पण मी आधी तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवतो. एकदम मस्त वाटतं आहे. आम्ही पहिल्यांदा असं मंदिर बघतो, एकदम जुनं मंदिर, एवढं भारी लाकडाचं. खूप बरं वाटतं आहे. इथे बघा, एकदम मस्त सुंदर पेंटिंग लावलेली देवळाची. सेम जसं देऊळ आहे तशीच पेंटिंग आहे. आणि ही हाताने बनवलेली पेंटिंग वाटते. मस्त आहे, सुंदर आहे. आणि ह्या बाजूला आय थिंक खानावळ आहे समोर. ते आता बंद आहे. आम्ही दुपारी आलो, आता 1 वाजलेत. तर चला आतमध्ये जाऊया, देवाचं दर्शन घेऊया. तर ही अशी एंट्री आहे. लाकडाच्या दरवाज्यात बघा, जुनाट एकदम जुने दोन्ही बाजूला. आणि हे जे समोर आहे, आता आपण आतमध्ये आलो आहे. आणि आतमध्ये जाण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे. समोर जे बोर्ड दिले आहे ना, ते एकदा नक्की वाचा. कृपया गाभाऱ्यात आंघोळ करून सफेद वस्त्र किंवा सावळे वस्त्र घालून प्रवेश करावा, अन्यथा बाहेरूनच दर्शन घ्या. तसेच स्त्रियांनी गाभाऱ्यात जाऊ नये ही नम्र विनंती. तर हे जे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत, कारण इथले लोकांनी हे नियम ठेवलेले आहेत. आधीपासूनचे नियम आहेत, हे आत्ता नवीन काही नियम नाहीत. आपल्या सगळ्या मंदिरांमध्ये असेच नियम असतात. त्याच्यामुळे उगाचच नियम वगैरे तोडू नकत, नाही तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते. तर हे रामेश्वराची पिंड इकडे आतमध्ये मी तुम्हाला बाहेरून दाखवतो. झूम करून बघूया आपण. तर असं काहीतरी पिंड आहे आतमध्ये. तिचं आता दुपार झाल्यामुळे टाळा लावला आहे, मी तर आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि श्री रामेश्वर प्रसन्न असं काहीतरी मेन आहे. तर तुम्हाला आल्यावरती पहिलं पिंडीचं दर्शन घ्यायचं आहे, नंतरच जे आजूबाजूला देव आहेत त्यांचं तुम्ही दर्शन घ्यायचं आहे. आता आपण इकडे एकदा बघूया. तर इथे एक मुकुट आहे, जो तुम्हाला आता दिसणार नाही. बघा, असं आहे काहीतरी, चांदीचं आहे. आणि इन्फॉर्मेशन सगळी इकडे दिलेली आहे. आता सध्या इथे कसं गर्दी आपलं, आता इथे सध्या कसं अंधार आहे खूप. ओम नमः शिवाय. श्री रामेश्वर प्रसन्न. तर रामेश्वर देवाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. दानपेटी आहे, तुम्ही इथं दानपेटीमध्ये दान करून मदतसुद्धा करू शकता. आणि असा काहीसा हा
गाभारा आहे. इथे पालखी ठेवलेली आहे, ही समोर पालखी आहे. इथे एक छोटीशी मूर्ती आहे आणि ही पालखी आहे. आणि इथे एक लाकडी पालखी आहे बघा. हे बघा, आता कॅमेरामध्ये किती दिसते ते समजत नाही मला, पण ही लाकडी पालखी आहे इथे एक. तर असं काहीसं आहे. आता तुम्ही आता युजली काय असतं की पिंड म्हटली गाभाऱ्याच्या बाजूने तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता, पण इथं तुम्ही नाही घालू शकत. इथं रस्ता आहे पण ह्या साईडनं रस्ता बंद आहे, त्याच्यामुळे प्रदक्षिणा तुम्ही घालू शकत नाही. इथं एक दानपेटी ठेवलेली आहे आणि इथे सुद्धा एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे. गणपतीच्या पण आपण पाया पडूया. हे आहे गणपतीचं मंदिर. बाजूला एक छोटीशी शिळा आहे आपले गणपती बाप्पा. आणि इथे सुद्धा एक दिवा लावण्यासाठी पिंडच आहे, छोटीशी पिंड आहे जी आता बेलाच्या पानाने पूर्ण झाकली आहे बघा. बापरे, इथे बेडकं वगैरे अशी उड्या मारतात, सगळे पाली बिली पळत जातात. हा बाहेरचा एरिया आहे, मागचा एरिया आहे, तिथे आपल्याला जायला अलाउड नाही, पण पुढूनच बघून घेऊया. आणि अशा छोट्या छोट्या देवळ्या आहेत हे बघा. म्हणजे हवा ह्याच्याने काय होते, आतमध्ये गाभाऱ्यामध्ये ना एकदम मस्त थंड हवा आहे. आणि आम्ही पहिल्यांदाच आलो इथे, त्याच्यामुळे एकदम भारी वाटते, मस्त वाटते. अमृतासुद्धा व्हिडिओ काढण्यामध्ये एकदम हरवून गेलेली आहे. अशा प्रकारे आम्ही आता दर्शन घेतलेलं इथलं. आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेर जे आजूबाजूला छोटीशी मंदिरं आहेत त्यांचं आपण दर्शन घेऊया. तर चला आत बाहेर जाऊया आता. इथून वरती शिड्या गेलेल्या आहेत, ह्या शिड्या गेल्यात, पण इथे वरती मला वाटतं जे आपले पुजारी बुवा आहेत तेच वरती राहतात, त्यांनाच अलाउड आहे. आपण जाऊ शकत नाही आतमध्ये. आणि तुम्हीसुद्धा जाण्याचा प्रयत्न करू नका, कोणाची प्रायव्हसी असते ते डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नका. तर हे बघा, तुम्ही जसं बाहेर याल ना उजव्या बाजूला गेल्यावरती इथून सरळ जायचं आहे. इथं आहे विठ्ठल रुक्माई मंदिर. हे बघा, इथली सुद्धा लाईट आता सध्या बंद केलेली आहे. आपण लाईट लावूया. हे बघा, विठ्ठल रुक्माई मंदिर. ते सुद्धा श्रींची एक मूर्ती आहे, ही आपले विठ्ठल रुक्माई. आणि त्याच्या बाजूला अजून एक श्रींची मूर्ती आहे. हे इथे वरती मेन्शन केले बघा, महागणपती. आणि हे दोन्ही महागणपती आहेत. आणि इथं समोर आपले विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे यांच्या मधोमध. तर ह्यांचं पण तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. आणि ही माहिती तुम्हाला दिलेली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही वाचू शकता. दोन्ही साईडला इथे पण एक आहे आणि इथे एक छोटासा मंत्र आहे. छोटे छोटे इथे पण देवळे आहेत, खिडक्या बोलू शकतो, कारण हे बघा देवळे अशा आहेत. इथे देवळे आहेत आणि हे खिडके आहेत. हवा व्हेंटिलेशन एकदम मस्त आहे. गाभाऱ्याला एकदम गार वाटतं, गार. आणि इथं आहे ना व्हिडिओ काढायला म्हणजे असं कोणी रोकत नाही, टोकत नाही. आता मी व्हिडिओ काढतो आहे, पुजारी वगैरे सगळे आहेत इथे, पण इथे व्हिडिओ काढायला कोणी रोकत टोकत नाही, कारण नाही तर बहुतेक ठिकाणी व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही आहे. तर हे एक बरं आहे की इथे तुम्ही व्हिडिओ काढू शकता, त्याच्यामुळे ते एक चांगलं आहे. हे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर. इथून तुम्हाला बाहेर आल्यानंतर समोरच एक तुळशी वृंदावन आहे हे बघा. आणि त्यासमोरच आपल्या नंदी महाराजांचं एक भली मोठी मूर्ती. ही पण पूर्ण पाषाणाचीच आहे वाटतं, पाषाणच आहे. तर ह्याचं पण दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे. आणि समोर आपल्या रामेश्वरांचं मंदिर. तर आपण आता पुढे जाऊया आणि बघूया आजूबाजूला कोणती मंदिरं आहेत. आता आपण तळ्याजवळ आलो आहेत बघा. हे तळ आहे, भलं मोठं तळं आहे, खूप मोठं आहे बघा. मस्त गार वारा सुटला आहे. आणि हे बघा मासे तर बघा केवढे मोठे मोठे आहेत. मासे तुम्हाला कसे दिसणार नाही, आता ह्याच्यातनं दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा मध्ये मासे आहेत, खूप मोठे मोठे मासे आहेत. आणि हे पण आहेत, कासवसुद्धा आहेत. मग अमृता, कसं वाटतंय तुला? मस्त. पहिल्यांदा आपण असं आलो एक असं म्हणजे कोकणात आलो आहे, कोकणातल्या मंदिरांचं पण दर्शन घेतो आहे. पहिलंच मंदिर आहे असं. कसं वाटतं तुला? खूप मस्त वाटतंय. आणि खरं कोकण इथूनच सुरू होत आहे. कोस्टल राईड तर म्हणजे आम्हाला काय करता नाही आली तशी. म्हणजे आम्ही ज्या रस्त्याने आलो आहे त्याच्या आजूबाजूला काही समुद्र आहे, पण मध्ये हॉटेल्स वगैरे असल्यामुळे आम्हाला समुद्र नाही दिसला. पण आम्हाला इथे मंदिरामध्ये खूप मस्त वाटलेलं आहे.
दर्शन खूप छान झालंय आणि शांतता आहे आणि शांतता खूप आहे इथे. आजूबाजूला सुद्धा शाळेतली मुलं वगैरे शाळा सुटल्यावरती पण हम्म. मस्त एक राऊंड मारायला येतात. ते का समोर शाळा आहे. सर्वात लकी आहेत ते लोक. हम्म. आणि ह्याला काय म्हणतात हे आपलं तू इथे केवढा मोठा हे मासा पंतीचं पंती लावतात ना ह्याच्यावरती, आहे. हां. काय बोलतात त्याला, चांगलंच नाव आहे. दीपमाळ. दीपमाळ. दीपमाळ, बापरे दीपमाळ बघ एवढ्या मोठ्या मोठ्या तिथे. तिथे मोठा मासा होता म्हणजे. कुठे? गेला तो बघ तिथे. हो हो हो, खूप मोठा मासा आहे बापरे. तर अशा प्रकारे आहे हे तळं आहे, हा परिसर आहे आता हे आजूबाजूचा. 4 किती दत्त जयंती निमित्त इथे 4 डिसेंबरला हो. उत्सव आहे. आम्ही इथे बोर्ड वाचला, दत्त मंदिर पण आहे इथेच. हम्म. तर इथे उत्सव आहे, तर तुम्हाला जर यायला जमलं तर नक्की या. आणि दर्शन खूप मस्त हो. होतं. आतला सुद्धा दाखवलं मी. आता आपण मंदिरामध्ये छोट्या छोट्या मंदिरं आहेत ना बाजूला, तिथे जाऊन त्यांचं दर्शन घेऊया. तर मंदिराच्या बाजूलाच डाव्या बाजूला एक छोटं मंदिर आहे, तिथे जाऊया आपण. हे आहे कुठली? आशापुरी माता. हे पतपेढीने हे लाद्या बसवल्या ते लिहिलंय. त्या आशापुरी. आणि हे आशापुरी मातेचं मंदिर आहे. पण आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. इथे सुद्धा जुने दरवाजे आहेत. हे बघा, ही मूर्तीसुद्धा एकदम सुरेख मूर्ती आहे, पाषाणाची मूर्ती. तिला खूप जपलेलं आहे मूर्तीला, आणि त्याचं आपण दर्शन घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा, मूर्तींना हात लावायचा नाही, लांबूनच दर्शन घ्यायचं आहे. छोटंसं आहे, बारीक बारीक देवळं आहेत जिथे दिवे वगैरे लावले जातात. हे बघा, तर अशा प्रकारे हे मंदिर आहे. आता इथून बाहेर पडल्यावरतीच डाव्या हाताला एक दत्तगुरूंचं मंदिर आहे, तिथे जाऊया आपण. आणि बाजूचा परिसर बघा. हो, हे इथे काहीतरी आहे बघा, नवग्रह. देवीच्या मंदिराच्या बाजूलाच नवग्रह आहेत, हे बघा. आणि अशा प्रकारे काहीतरी मागचा परिसर आहे. विहीरसुद्धा आहे तिथे समोर. कुठे कुठे? बारीक बारीक फुलं पडलीत प्राजक्ताची. प्राजक्त झाडाची म्हणजे असं झाड आहे. आजूबाजूला तुम्ही बघाल ना, तर लोकांची सुपारीची, नारळाची, हे अशाच पूर्ण जागेवरती तुम्हाला सुपारी आणि नारळाची झाडं बघायला मिळतील. आणि ही प्रत्येकाच्या प्रायव्हेट लँडवरती आहेत. इथं सुद्धा एक पिंड आहे. आणि ही मागे विहीर आहे. इथनं पण सुद्धा रस्ता आहे, पण आपण आता मागे जाणार नाही. आपण पुढे समोरच बघूया की आपल्याला मंदिराच्या आजूबाजूला काय काय बघायला मिळते. हे कसलं झाड आहे का? फळ आहे त्याला? नाही, हे बकुळीचं झाड आहे वाटतं. हे बघा ना, ह्याला बारीक बारीक फळं आहेत. तर मंडळी, तुम्ही सांगा हे कोणतं झाड आहे, तुम्ही कमेंट करून सांगा, कारण आम्हाला तर माहिती नाही हे कसलं झाड आहे. ह्याला बारीक बारीक अशी फळं आहेत. हे बघा, तोरणाचे असतात ना तशी फळं आहेत. झाडं, पानं बघा ना, आंब्याच्या झाडासारखी पानं आहेत. आणि फळं काहीतरी वेगळीच, एकदम लाल लाल फळं लागलेत वरपर्यंत बघा. माहिती नाही, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कोणतं झाड आहे. आता आशापुरी मंदिराच्या बाजूलाच इथे बैरागी गणपतीचं मंदिर आहे, तर आपण आतमध्ये जाऊया. आणि इथे कार्यक्रम आहे, हे बघा, तर बोर्ड तिथलं आहे, बोर्ड तुम्ही वाचू शकता. आतमध्ये जाऊया. इथे आहे वैरागी गणपती, आणि त्याच्या बाजूलाच दत्तगुरूंची मूर्ती एकदम सुरेख आहे. ते तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. मस्त मूर्ती आहे, दोन्ही पण एकदम भारी मूर्ती आहेत. आणि गणपतीची मूर्ती एकदम जुनी आहे, आणि ही नवीन मूर्ती आहे. तर अशा प्रकारे आहे, चिऱ्यांचं बांधकाम आहे. हा प्युअर चिरा. दुपारचा टाईम झालेला आहे, खूप गोंधळ इकडे. काय माहिती माझा आवाज येतो का नाही तुम्हाला. तर अशा प्रकारे हे मंदिर आहे, मस्त तळं. आणि आपलं रामेश्वराचं मंदिर, ज्याचं आपलं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला कासव दाखवणार होतो, पण तेवढ्या त्या कासवाने खाली उडी मारली. तर अशा प्रकारे हे आहे तळं. आणि तळ्याच्या समोर हे आपलं रामेश्वराचं एक भव्य दिव्य जुनाट मंदिर, आपलं कोकणातलं जुनं मंदिर, एकदम मस्त.
अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. आजूबाजूचा परिसर आपण फिरलेलो आहे. आय होप तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही व्हिडिओला लाईक कराल ना तर तेवढंच मोटिवेशन मिळतं आम्हाला अशा ठिकाणी फिरायला. कारण आता इथून माझं घर आहे 90 किलोमीटर. आम्ही 90 किलोमीटरवरनं अमृताने मी ट्रॅव्हल करून आलो आहे हा व्हिडिओ काढण्यासाठी. आज जाऊ उद्या जाऊ असं करत होतो आणि शेवटी आज तो दिवस आला आणि मस्त वाटतं, एकदम भारी वाटतं. तर तुम्हीसुद्धा कधीतरी अलिबागला आलात तर रामेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. तर अशा प्रकारे मंदिर आहे. तर एवढाच होता आजचा व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हे मंदिर आवडलं असेल, आजूबाजूचा परिसर आवडला असेल. तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.